चंद्रपुर जिले के पडोली एमआईडीसी में स्थित मल्टी ऑर्गेनिक और अभिदीप प्राइवेट लिमिटेड कंपनियों के मजदूरों की विभिन्न मांगे अब तक पूरी नहीं हुई है, जिसके कारण आंदोलन और तेज होने की संभावना जताई जा रही है। मजदूरों ने आरोप लगाया कि कंपनी प्रबंधन श्रम आयुक्तों की बैठकों में अनुपस्थित रहते हैं। अदालत द्वारा कंपनी परिसर में आंदोलन पर रोक लगाए जाने के बाद मजदूरों ने जिलाधिकारी कार्यालय परिसर में श्रृंखलाबद्ध धरना और बेमियादी आमरण अनशन की अनुमति मांगी। उनकी प्रमुख मांगों में वेतन पर्ची, ईएसआई कार्ड, सवेतन छुट्टियां, 8 घंटे की ड्यूटी, त्योहारों की छुट्टियां और समय पर पूरा वेतन शामिल है। मनसे कामगार सेना के जिला अध्यक्ष अमन आंदेवार ने बताया कि आंदोलन 2 नवंबर से जारी है और अब इसे जिलाधिकारी कार्यालय परिसर में शुरू किया जाएगा। इन दोनों कंपनियों में करीब 200 से अधिक मजदूर कार्यरत है। गौर से सुनिए आगे और क्या कुछ कहना है आंदेवार का। 2 नोव्हेंबर पासून अभिदीप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मल्टी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे दोघी कंपनी आपल्या अधिकारासाठी आंदोलनावर बसून आहात। त्यामध्ये आता आज 1.5 महिना झाला आहे। 1.5 महिन्यापासून आम्ही लेबर कमिशनर साहेब आणि जेवढे पण अधिकारी साहेब आहे आता आज कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, पण आतापर्यंत लेबर कमिशनर साहेबांकडे 4 वेळा मीटिंग झाली या विषयामध्ये, पण आतापर्यंत लेबर कमिशनर ऑफिस मध्ये कोणत्याही कंपनीचे मॅनेजमेंट कोणी आले नाही, बसले नाही, काही बोलले नाही। पण आपण जे यांच्या अधिकारासाठी लढत आहोत ते त्या विषयामध्ये आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की जे पण आतापर्यंत झाला, जे कोर्टाने जे आदेश दिला की तुम्ही 500 मीटरच्या दूर मध्ये आंदोलन करू शकता, तर तेच निवेदन आज आम्ही दिलं आहे कलेक्टर साहेबांना की उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बिलकुल समोर बाजूला रोडवर आंदोलनावर बसणार आहोत। त्याच्यानंतर जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या आपलं आंदोलनावर बसून राहणार। आणि कंपनीमध्ये हे जेवढे 300-200चे वर्ष जेवढे कामगार लोक आहात, जे आंदोलनावर बसून आहात, त्या लोकांना जोपर्यंत यांचे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीमध्ये जेवढे बाहेरचे लोकांना कामावर घेत आहात ते बंद झाला पाहिजे आणि त्या लोकांना कामावर घेऊ नये असं मी आज आपण जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उद्यापासून आंदोलनावर बसणार आहोत।